प्लीज ये आणि तुझा चेहरा आपल्या प्रेक्षकांना दाखव. काय म्हणता क्यूट मॅडम? मस्त मस्त. जसं म्हणालीस की सगळेजण वयापेक्षा मोठे होते, तर खरं तर हे मला कधीच जाणवलं नाही की वयापेक्षा मोठे आहे की मग कोणी सिनियर आहे, की कारण म्हणजे तितकं तो काय म्हणतात त्याला तसे रिस्ट्रिक्शन्स नव्हते. मी जसं माझ्या मित्रांबरोबर वावरीन तसंच आपण सगळेजण आपण तसंच काम केलेलं आहे आणि त्यात लाड होत होते तसं काही. Mad Seasons, Mad Seasons, Mad Seasons. नमस्कार मंडळी. मॅड गप्पांच्या आपल्या आजच्या भागात आपण एका खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपल्या मॅड सीझन्स मधला ऋतुराज. कोण येतो बघायचंय तुम्हाला? मी बोलवते लवकरच. ऋतुराज, प्लीज ये आणि तुझा चेहरा आपल्या प्रेक्षकांना दाखव. काय म्हणता क्यूट मॅडम? मस्त मस्त. मी एकदम छान आहे. तू कसा आहेस? मी मजेत. म्हणजे मस्त चाललंय सगळं. हो, कारण सध्या तू तुझ्या मालिकेच्या शूटिंगसाठी महाराष्ट्राच्या बाहेर आहेस. मला आपल्या सगळ्या रसिकांना ही तुझी वेगळी ओळख द्यावी लागणार नाहीच आहे. तू दिसतोयस, तुला लगेच सगळ्यांनी ओळखलं असेल. येऊ कशी तशी मी नांदायला मधील चिन्या अर्थात अर्णव राजे आणि मॅड सीझन्स या पहिल्या मराठी सिटकॉम पॉडकास्ट सिरीज मधील ऋतुराज हा आज आपल्या भेटीला आलेला आहे. तुझं स्वागत आहे अर्णव. काय म्हणू तुला मी? अर्णव म्हणू, ऋतुराज म्हणू, चिन्या म्हणू, काय म्हणू? आतापुरतं आपण अर्णवच ठेवूया. हो, हरकत नाही. आणि मला खरंच खूप आनंद होतोय. खूप छान चाललीये तुमची मालिका आणि खूप छान वाटतं आम्हा सगळ्यांना तुझे भाग बघताना. एक मला Thank you. ह्या मॅड गप्पांमध्ये आपण काय करतोय ना, की आपले सगळे कॅरेक्टर्स आहेत. त्यांच्याबरोबर आपण म्हणजे बोलतोय थोडंसं बिहाइंड द सीन, आपल्या तालमी. तर मला तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, की जेव्हा तू ही सीरीज पॉडकास्ट आपली सीरीज करायचं ठरवलंस, तर तुझ्या अवतीभोवतीचे आम्ही सगळे कॅरेक्टर्स हे तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट होतो आहोत म्हणजे. आणि तुझ्या वयाचा तू एकटाच असा आमच्या सगळ्यांमध्ये. तर आम्ही तुझे खूप लाड पण केले. पण तुला स्वतःला कसं वाटलं या सीरीजशी स्वतःला जोडताना आणि आमच्या सगळ्यांबरोबर काम करताना? तू आता जसं म्हणालीस की सगळेजण वयापेक्षा मोठे होते, तर खरं तर हे मला कधीच जाणवलं नाही की हो. वयापेक्षा मोठे आहे की मग कोणी सिनियर आहे, की हम्म. कारण म्हणजे तितकं तो काय म्हणतात त्याला तसे रिस्ट्रिक्शन्स नव्हते. हम्म, हम्म, हम्म. मी जसं माझ्या मित्रांबरोबर वावरीन तसंच आपण सगळेजण आपण तसंच काम केलेलं आहे आणि त्यात लाड होत होते. तसं काही प्रॉब्लेम नाही. हो आणि लाड. आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ की मी जिथेही काम केलं तिथे माझे चांगल्यापैकी लाड झालेत. ते मॅड सीझन्स असो किंवा आत्ता असो. तर मग जर माझे लाड होतात तर मला मजाच येते. लाड तर होणारच ना, कारण खरं म्हणजे स्वभाव तर तुझा खूप छान आहे, पण काम सुद्धा तू उत्तम करतोस. म्हणजे मला माहिती आहे हे, कारण मी स्वतः बघितलंय की कामाच्या बाबतीत तुला एकदा दिग्दर्शकाला नक्की काय हवंय हे सांगितलं की ते खूप चांगल्या प्रयत्नांनी ते तू बाहेर आणतोस. आणि मला वाटतं ह्याची जी काही बीजं आहेत म्हणजे ऍक्टिंग या क्षेत्राकडे जाण्याची तुझी, मला वाटतं हे कुठेतरी सुरुवात शाळेपासून झालेली. तर थोडासा तुझा हा प्रवास सांग ना, की कशी झाली तुझी सुरुवात या क्षेत्रामध्ये? खरं तर शाळेपासून झाली अशी सुद्धा नाही म्हणता येणार. माझा सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स ऍक्टिंगचा नाही, मग सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स ऍक्टिंगचा होता. सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स माझा झाला वय वर्ष 4. ओह माय गॉड. हा, आणि तो काहीही शाळेतलं नाटक नव्हतं किंवा
मोठं काही स्पर्धा वगैरे नव्हती. ते आमचं साधं एक गच्चीतलं नाटक होतं. हा. हो. ते बाबांनी लिहिलं होतं. त्यांनी हम्म. बसवलं होतं. गच्चीत सगळे ज्यांना आवड आहे असं केलं होतं. आणि तो किस्सा आहे की त्यामुळे जेवणं झाली की रात्री सगळीजण गच्चीवर प्रॅक्टिस करायला जायची. आणि मी तेव्हा 4 वर्षाचा होतो का 3 वर्षाचा होतो. आणि मला बाबांनी सांगितलं नव्हतं की आपण अच्छा. असं नाटक करतोय. हा. मग ते जस्ट निघून जायचे आणि 1 तास दीड तासांनी काही यायचे परत. हम्म. आणि त्यांनी आणि माझा रोल पण काय मोठा नव्हता. मला वाक्य नव्हती, काही नव्हती. नुसतं येऊन जाऊन 1-2 मिनिटाचं काहीतरी पात्र असेल. आणि मला त्यांनी शेवटच्या दिवसाला नेलं. म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी नेलं. कारण काय फार मोठं नव्हतं. फक्त इथे उभं कर. काय मुलगा आहे उभं करूयात, लहान पोरगा आहे उभं करूयात. असं केलं होतं. आणि तेव्हा आता हे मला त्यांनी सांगितलंय. मला हे आठवत नाहीये. पण अपेरेंटली मला तेव्हा सगळ्यांची वाक्य लक्षात राहिली होती. वाव. आणि मी खूप हट्ट केला होता की मला तुम्ही वाक्य का नाही दिली. मला हो. वाक्य हवंय, मला बोलायचंय. मग पुढच्या वर्षी त्यांनी नाटक केलं हम्म. आणि त्यात मला वाक्य होती. मग ते 1-2 दिवसातच तिथे जे काय होतंय त्याच्यात त्याची मला मग ते मला आवडलं होतं ती गोष्ट. हम्म. मग पुढच्या वर्षी मी ते केलं मला आणखीन आवडलं. त्यानंतर मग उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे शिबिरं व्हायची. हा. मग तिथून खरं तर सुरुवात झाली. आणि तिथून ओके. जे टेक्निकल ऍस्पेक्ट असतो, एक आवडीच्या व्यतिरिक्त जो टेक्निकल ऍस्पेक्ट असतो, तो मग तसा निर्माण होत होत मग शाळेत केलं आणि कॉलेजमध्ये वगैरे असं होत गेलं. असं होत गेलं. खरंच म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल, की जसं अर्णव अभिनय उत्तम करतोय म्हणजे त्या व्यतिरिक्त सुद्धा अर्णवकडे खूप अजून काही कला आहेत आणि कला म्हणजे मी खरंच चांगल्या अर्थाने म्हणतेय. त्याचा आवाज अतिशय सुंदर आहे. खूप तो उत्तम गातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला संगीताची सुद्धा जाण आहे. तो खूप उत्तम प्रकारे वाद्य वाजवतो. तर थोडंसं मला अर्णव तुला असं विचारायचंय, की हे सुद्धा म्हणजे सगळा तुझा जो कल आहे हा कला क्षेत्राकडे आहे. कलेच्या सगळ्या गोष्टी तुला आवडतात. मग जेव्हा तुझी 10वी वगैरे झाली, असं काही होतं का घरामध्ये वातावरण? कारण तू हुशार मुलगा आहेस. म्हणजे अभ्यास कसा करतोस, कधी करतो हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो. कारण सदैव बघावं तेव्हा तू तुझा अभिनय चालू असतो, तुझ्या स्पर्धा चालू असतात. शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा तू ऐन परीक्षेच्या वेळेस ह्या सगळ्यांमध्ये व्यस्त होतास. पण मार्क मात्र उत्तम. त्यामुळे ही खरंच गमतीची गोष्ट आहे. तर असं काही होतं का, की तू आर्ट्सकडे न जाता सायन्स कर किंवा कॉमर्स कर असं काही घरात वातावरण होतं? नाही, असं अजिबात नव्हतं. उलट माझा म्हणजे मला आवड होती, पण मला माहित नाही की मी काय करायला हवं किंवा काय नको. तर माझं असं होतं की आणि मला इन जनरल सायन्सची सुद्धा आवड आहे. अच्छा. मला सायन्सची आणि इतर विषयांची सुद्धा मला नॉर्मली आवड आहे. तर हं. मग माझं असं होतं की आपण एक काम करूयात, आपण 10वी नंतर सायन्स घेऊयात, आपण सायंटिस्ट बनूयात वगैरे असं-तसं. मग एक दिवस मला बाबांनी समोर बसवलं की मग काय हं. सायन्स करायचं? ओके. काय करायचं? मी म्हटलं मला वेपन सायंटिस्ट व्हायचंय. ओह! वेपन सायंटिस्ट. त्यासाठी काय करावं लागतं? मी म्हटलं मला नाही माहिती. म्हटलं ठीक आहे तुला आवड आहे मग तू त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास कर. पण मग आता तुझ्यात काय चांगलं आहे? त्या हं. दृष्टीने हे त्यांच्याकडून आलं की तू आर्ट्स घ्यावंस. अच्छा. असं सहसा होत नाही हां. की पेरेंट्स कडून यावं. पण हं. माझ्या इथे ते तिथून आलं हं. आणि आय बिलीव्ह दॅट इज द बेस्ट डिसिजन की मी आर्ट्स घेणं. कारण येस. त्यांनी मग मला आणखीन वेगळ्या विषयांकडे म्हणजे एक्सपोजर मिळालं. हं. आणि ऑफकोर्स ह्या परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये सुद्धा लक्ष आणखीन घालता आलं. कारण बरं. अभ्यास असं नाही की आर्ट्स मध्ये अभ्यास नाहीये, पण त्याचा हां. अभ्यास खूप वेगळा आहे आणि येस. भरपूर अभ्यास अजूनही वेळ मिळतो समहाऊ. हे मी कसं बरं. एक्सप्लेन करू मला माहित नाही, पण हं. तिथे होतं असं. बरोबर, बरोबर. मला वाटतं, की तुला ती आवड आहे आणि त्या आवडीमुळे जे काम तू आता करतोयस त्याच्यात तू एकदम फ्री माइंड असतो आणि एकदम कायम फ्रेश असतोस आणि मला वाटतं म्हणून अभ्यास हा सुद्धा तू अभ्यास म्हणून न बघता एक आवडीचं काम म्हणून बघतोस त्या गोष्टीकडे आणि तो यू असा होऊन जातो तुझ्याकडनं आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप छान बघायला मिळतात. तू 10वी पर्यंत डोंबिवलीमधील पाटकर विद्यालयातनं तुझं शिक्षण पूर्ण केलंस 10वी. तू रुपारेलमध्ये होतास. आता तू एमसीसी मध्ये आहेस. शाळा कॉलेजमध्ये आता असताना सुद्धा मला माहितीये की तू स्टेजवर काम केलंस. तू म्हणालास तू 4 वर्षाचा होतास तेव्हापासून खरं तर हा प्रवास सुरू झाला. पण मग शाळेत असताना तू नाटक केलंस, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलास
आता आपण जेव्हा एक पॉडकास्ट सिरीज बनवली तेव्हा आपण कुणी दिसतच नव्हतो, तर आपण सगळ्यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली कला पोहोचवली आणि इतके सुंदर चांगले भाग आपण लोकांना ऐकवले. आणि आता तू टीव्ही मध्ये काम करतोयस, मालिकांमधून तू लोकांच्या घरात घरात पोहोचलेला आहेस. तर ही 3 माध्यमच वेगळी आहेत पूर्णपणे. तर या प्रत्येक माध्यमात काम करताना तुझा अनुभव कसा होता? काही फरक जाणवला का? म्हणजे फरक आहे का या काही माध्यमांमध्ये? हो, फरक आहे आणि मुख्यतः मला तरी फरक टेक्निकचा जाणवला. म्हणजे आता स्टेज आणि टीव्ही ह्याच्यातला फरक अनेक लोकांनी अनेक वेळेला सांगितलाच आहे, की बरोबर. स्टेजवर आपल्याला करताना हलकंसं लाऊड करावं लागतं, पण कॅमेराकडे असताना आपल्याला त्या अँगलचा भान ठेवावा लागतो आणि स्टेज एवढं लाऊड करून चालत नाही. बरोबर. कारण कॅमेरा आपलं प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक रिॲक्शन आपलं टिपत असतो. मग प्रत्येक शॉट प्रमाणे आपलं हलकंसं वागणं बदलतं. ह्या सगळ्या कॅमेराच्या टेक्निक्स आहेत, तशा स्टेजच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत. ऑडिओच्या टेक्निक आणखीन नवीन कळल्या. ओके. आणि त्यातलं बरंच मला तुझ्याकडून पण कळलंय. की आपल्याच एका सेशनला की म्हणजे मी स्वतः ऐकताना मी तुझ्या आवाजाकडे स्पेशली मी ऑब्झर्व करायचो. कारण अच्छा. आणि आय यूज्ड टू थिंक की हे मला भाव असे ते पोहोचवता आले पाहिजेत. ते जे समहाऊ यू यूज्ड टू मॅनेज, यू स्टिल हो. मॅनेज. थँक यू. ते त्याच्याकडे मी ऍक्च्युअली लक्ष द्यायचो. त्यानंतर मग तू मला रेकॉर्डिंगच्या वेळेला सांगितलं होतंस की माझं असं व्हायचं की मला ते भाव पोहोचवायचे ना, तर ते बोलताना माझे हातवारे खूप व्हायचे इन द सेन्स की मला ते डिलिव्हर करायचं, पण नॉट नेसेसरी ते पोचायचंच. बरोबर. मग त्या दृष्टीने जे तू मला गोष्टी सांगितल्यास की तिथे फोकस फक्त इथे असावा, बरोबर. की हे तुम्ही कितीही कन्व्हिक्शनने हातवारे कराल पण ते दिसणार नाहीये. ते जर कन्व्हिक्शन इथपर्यंत पोहोचलं नाही तर मग ती एक गोष्ट की मी तुझ्याचकडून शिकलो मेन. त्यासाठी मी तुलाच थँक्यू म्हणेन. छान वाटतं असं आपलं कौतुक ऐकायला आज. कारण काय आहे की आपण अनेकदा भेटलो आहोत, खूप छान आपल्यामध्ये गप्पा झालेल्या आहेत आणि खूप आपण कामं एकत्र केलेली आहेत. पण आज ह्या माध्यमातून जे आपण भेटतोय तर खरंच माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे की मी आज तुझा इंटरव्ह्यू घेते. भले हा एक इन्फॉर्मल कार्यक्रम आहे आपला मॅड गप्पांचा, पण तरी सुद्धा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे नाटक करत होतो, जे या लॉकडाऊनमुळे सध्या त्याचे प्रयोग थांबले, मी, मोबाईल आणि फॅमिली. सो त्या नाटकाच्या दरम्यान सुद्धा तुझा म्हणजे कसा अनुभव होता तुला? कारण गंमत अशी हा प्रश्न विचारण्याच्या मागे, की मुळात नावावरूनच कळत असेल की मी, मोबाईल आणि फॅमिली. सो ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण मोबाईलचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस लोकांपर्यंत मांडले. ज्याचा त्याचा निर्णय आहे त्याच्यानंतर. पण तुझ्या वयामध्ये असताना जनरली या पिढीकडे लोकांचा बघण्याचा कल असा आहे की हे कायम मोबाईलमध्ये माना खुपसून बसणारच. त्यांना दुसरं काही दिसत नाही. पण नाटकाच्या दरम्यान आपण जे प्रयोग केले, तर तुला असं काही वेगळं जाणवलं का तेव्हा? किंवा तुझा अनुभव कसा होता? सॉरी माझं लक्ष नव्हतं काय? ह्याला जे म्हणतात ना ह्युमर, हा जो सेन्स आहे ना तुझ्यात, पराकोटीचा आहे तो. बी मोबाईल फॅमिलीचं मला असं वाटतं की ते म्हणजे कोणीतरी माझ्याकडे बघूनच लिहिलेली स्क्रिप्ट आहे ती. साधारण ती स्क्रिप्ट मला तशीच वाटते आणि मी बऱ्यापैकी आहे मोबाईल एडिक्ट, मी काही नाही म्हणणार. पण मी मोबाईल फॅमिलीच्या नंतर मी असं नाही म्हणणार माझं एडिक्शन कमी झालं किंवा नाही झालं किंवा माझा मोबाईलचा वापर कमी झाला किंवा नाही झाला, पण तो एक अवेअरनेस सबकॉन्शियस माइंड मध्ये आला. प्रत्येक वेळा वापरताना की ओके 2 तास झाले, 4 तास झाले, 6 तास झाले, त्याचं मी काही केलं की नाही केलं हे मी सांगणार नाही. नाही, पण ते ठीक पण ते सतत माझ्या डोक्यात राहिलं. बरं. मग इव्हन तो सेन्स जरी इन्स्टिल झाला, आता ते प्रेक्षकांच्या ह्याच्यात किती झाला की ते त्यांच्याकडे किती झालं ते मला तो आपण कोणी नाही सांगू शकत. माझ्या ह्याच्यात ते आपण नाही सांगू शकत, पण माझ्या पर्सनली माझ्या मनात तो सबकॉन्शियस माइंड मध्ये तो अवेअरनेस आला. येस, मॅड सीझन्स मधला जो ऋतुराज आहे तो तर म्हणजे कमालच आहे. आणि तुझ्या एंट्रीला प्रत्येक वेळेस जे म्युझिक वाजतं ना, हा म्हणजे आता कुठेही ते म्युझिक ऐकलं की ऋतुराजच आठवतो. मी प्रेक्षकांना मुद्दामून सांगणार नाहीये कोणतं म्युझिक आहे, कारण ज्यांनी ऐकलं नाहीये ना त्यांनी ते ऐकावं जाऊन की हा काय आहे नक्की ऋतुराजच्या एंट्रीची गंमत.
तर ऋतुराज तू जेव्हा करायला तुला कळलं की आता आपल्याला ऋतुराज करायचंय, कसं वाटलं तुला आणि तू त्या भूमिकेकडे कसं बघतोस? माझं असं झालं की अरे देवा, हे नुसतं आवाजाने करायचंय. आणि म्हणजे ऋतुराजचं जे कॅरेक्टर आहे, जितकं मला कळलं की ऋतुराज त्या 6 सीझन्स पेक्षा वेगळा आहे. वेगळा. आणि त्याचा काही स्टोरीमध्ये तितका से नाहीये, पण तो पॅरलल आहे. येस, येस. इवन दो ही इज नॉट अ मेन कॅरेक्टर, ही इज नॉट अनइम्पॉर्टंट. तो तरीही त्या स्टोरीमध्ये आहे. जरी त्यांना सपोर्ट करायला असेल तरी त्याचं काहीतरी पॅरलल आहे. मी तो समजण्याचा प्रयत्न केला. त्याचा बिनधास्तपणा येस. हा मला वाटला की त्याच्यातलं ते आहे बिनधास्तपणा, आणि तरी तो चांगला आहे. तर मी Yes. हे मागे लागून लागून विचारून घेतलं की काय आहे ऋतुराज लिहिण्यामागे तुमच्या डोक्यात काय होतं, हे मी खूप म्हणजे मी खूप हे विचार केला की हे असंच घ्यायचंय का, की असंच घ्यायचंय का, काय त्याचा विचार आहे. आणि तर मग ते जर असं समजून घेऊन मला Yes. ऋतुराज करताना हे मी सांगेन की आता मी मोबाईल फॅमिलीवरून मी हा से घेतला. हा. ऋतुराज कडून मी काही से नाही घेतला. ऋतुराज करताना मी प्युअर मजा केली. ओके. ऋतुराज करता मला मजा आली, खूप मजा आली. Yes. कारण Yes. त्याच्यात तो सिटकॉम आहे, त्यात तसं Yeah. घेण्यासारखं काही नाही. काय नाही. ऋतुराज कडून येस, सिरीज मध्ये बराच काही स्टेज आपण वेगवेगळ्या एपिसोड मधून दाखवले. येस. मला पर्सनली ऋतुराज कडून करताना मी मजा केली. ते प्रायमरीली सांगू इच्छिते. मग ऋतुराज आणि अर्णव यांच्यात काही साम्य आहे का? का सगळा ऋतुराज बऱ्यापैकी नाही सगळं नाही, बऱ्यापैकी ऋतुराज केअरलेस आहे. ऋतुराज बऱ्यापैकी केअरलेस असावा, तो गोष्टी विसरतो, तसा अर्णव विसरतो. पण ऋतुराज अर्णवची फॅमिली मेक इन इंडिया नाहीये, अनफॉर्च्युनेटली. असायला हवी होती. तेवढा फक्त फरक आहे. येस, येस. चिन्या साकारताना तुला कसं वाटतंय? चिन्या साकारताना पण मला मजा येते. पण तिथे उलट बराच काही से आहे. तिथे मी बऱ्याच गोष्टी शिकतो. एक तर मुळात ह्या सेटवर मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, ते एक. आणि मुळातच काळजी किंवा इन जनरल मला इमोशन्स कळतायत ऍज चिन्या. कारण इन जनरल मी फक्त एका कॅरेक्टर बद्दल बोलून चालणार नाही. माझ्या मते अख्खी जी सिरियल मध्ये जी आमची फॅमिली दाखवली ते अख्खं मिळून सुद्धा एक कॅरेक्टर आहे. तर त्याच्यात मला बरेच काही इमोशन्स, मग त्या फॅमिलीमध्ये माझं काय हे आहे किंवा इन जनरल त्या स्टोरीमध्ये माझी काय पोझिशन आहे आणि काय से आहे, तर हे करताना म्हणजे हे खूप काही मला कळलं. अजूनही मी कळतोय. मी अजूनही आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्या खूप मागे लागतो, प्रश्न विचारतो, जाणून घ्यायला ते करतो. आणि मुळात चिन्यामध्ये सुद्धा तो बिनधास्तपणा आहे, त्याच्यात सुद्धा मला मजा येते. पण त्याचा एक पण मला खरं तर मला अनेक लोक असं म्हणतात की तुझ्या आणि चिन्यामध्ये खूप साम्य आहे. म्हणजे तुझ्यासारखा वाटतो. माझं पर्सनली तसं अजिबात नसतं. कारण तो प्रचंड उपद्व्यापी आहे कॅरेक्टर. तो म्हणजे लोकांच्या पायावर फटाके फोडतो वगैरे. मी आयुष्यात कधी फटाका फोडायला नव्हता. माझा जो फटाका फोडायचा सीन होता, मी थरथर कापलो मला जेव्हा सीन हातात आला. त्याच्यानंतर सीनच्या आधी मी पाऊण तास आधी मी फटाका फोडायची प्रॅक्टिस करत होतो. तो हातात फोडायचा म्हणजे काय, मी वेडा झालो होतो. मी हातात फोडायची प्रॅक्टिस केली. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आणि तो फार बिंदास आहे. एरवी मला वाटतं की हा बिंदास क्रिएटर घ्यायचा तर मजा करू. इथे बिंदास क्रिएटर करताना मी घाबरलो की हे इतका बिंदास करायचंय, इतकं मी नाहीये. बऱ्याच गोष्टींना तसा घाबरतो. हे म्हणजे हे फार म्हणजे काहीही करा, इथून उडी मारा, तिथून ते करा, किंवा पिंपात जाऊन बसा. आणि त्याच्यासाठी आधी तितके उपद्व्याप करा. बरोबर. मग हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. एक मग अशी लोक असतात, असं कोणीतरी खरं करू शकतं हे जाणून घेणं, तर बऱ्याच गोष्टी. येस. म्हणजे तुझं आणि वडिलांचं बॉन्डिंग कसं आहे या गोष्टीसाठी? मला माहिती आहे की या गोष्टीबद्दल काय इन जनरल म्हणतेस? नाही फक्त या गोष्टी. त्यांची उत्तरं फार वेगळी आहेत. नाही आज आपण फक्त या गोष्टीबद्दलच म्हणूया. कारण त्याचं सुद्धा काम किती उत्तम आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्या तालमीत तू तयार होतो. सो मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आपला ह्या आधीचा जो भाग होता ज्याच्यामध्ये आपण जयेश राजे यांच्याशी गप्पा मारल्या होत्या, जे मॅड सीझन्स या सिरीजचे रायटर डायरेक्टर आहेत, तर त्यांचे चिरंजीव अर्णव राजे, हे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय.
सो खरंच खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही दोघंही असं परफॉर्म करता आणि ते बॉन्डिंग. नक्कीच. आणि अशी काही स्पेशल ट्रीटमेंट बिलकुल नसते तुला, म्हणजे मुलगा आहेस म्हणून काही स्पेशल. अरे देवा, हा मी काय बोलू आता. ठीक आहे, या गोष्टी आपण आपला इंटरव्ह्यू झाल्यावर बोलूया. बट ओव्हरऑल आपला सीझन 1 झाला मॅड सीझन्सचा. तुला काय वाटतं सीझन 2 येईल का? काय वाटतं? यावा. मी पर्सनली आतुरतेने म्हणतोय. आणि ऋतुराज वाट मला बघतोय. त्याची स्क्रिप्ट येते. येस. ऋतुराज तर खूप वाट बघतोय. येस, आपण वर्किंग सुरू केलेलं आहे आणि गेल्या वर्षी एवढा कठीण प्रसंग होता, सगळी अस्थिरता होती, पण आपण मॅड सीझन सारखी एक निखळ हास्य कॉमेडी अशी लोकांसमोर आपण आणली आणि लोकांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. आणि आता सुद्धा आपण सीझन 2 ची तयारी करतोय. सो डेफिनेटली आपण लोकांना एक छान आनंद देण्यासाठी परत येऊच. आणि मला म्हणजे आम्ही पण वाट बघतोय की कधी एकदा आपल्या तालमी तयार होत आहेत. तालमीतले सुद्धा बरेचसे किस्से आणि बऱ्याच गप्पा आहेत खरं तर त्याच्यामध्ये मला तुझ्याशी बोलायच्या आहेत. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपल्याला आपल्या इंटरव्ह्यूचा पार्ट 2 करावा लागेल. पार्ट 2 करावा. येस, कारण एकाच ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलणं खरंच कठीण आहे. आणि आय नो की तू कसा बिझी आहेस. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हे सगळे कलाकार जे आता शूटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत, तर त्यांची मजा आहे, पण तसं नाहीये. खूप कठीण प्रसंग तुम्हाला तिथेही आहेत, अडचणी आहेत आणि तरी त्याच्यावर तुम्ही मात करून काम करताय आणि सगळ्यांचं मनोरंजन करताय. सो पर्सनली तुझं आणि सगळ्या टीमचं म्हणजे मी त्यांना थँक्स म्हणेन. आणि तुझं तर अभिनंदन. इतकं छान तुझं आता हे करिअर सुरू झालेलं आहे. अजून छान छान भूमिकांमध्ये मला बघायचंय आणि आपल्याला सुद्धा खूप छान एकत्र खूप प्रोजेक्ट्स करायचे. सो मला तर आता छान वाटतं, म्हणजे जावंसं वाटत नाहीये, पण आपल्याला वेळोवेळी हा इंटरव्ह्यू थांबवावा लागणार आहे. एक थोडक्यात तू काय सांगशील लोकांना ज्यांनी आतापर्यंत मॅड सीझन्स ऐकलेलं नाहीये? तुझ्या माध्यमातून आता ते आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सो त्यांनी मॅड सीझन का ऐकावं? काय वाटतं तुला? मॅड सीझन्स इज प्युअर कॉमेडी. इट इज आय एम सॉरी, इट इज नॉट रिअली प्युअर कॉमेडी. म्हणजे आहे, कॉमेडी आहे, मजा आहे, पण नुसतं हसणं नाहीये, आनंद पण आहे. इट इज Okay. नॉट जस्ट तुम्ही नुसतं हसत नाही, तुम्हाला आनंद वाटतो. इट इज त्याच्यात एक प्लेझेंटनेसचा अंडरटोन आहे. येस. ती मजा आहे त्याच्यात. मुळात मित्र म्हटलं की मजा येते. येस. हा आणि तो इमोशन आपण म्हणजे खूप करेक्ट त्यात पकडला गेलाय. तुम्ही 6 कॅरेक्टर्स मध्ये, त्यात आम्ही येतो मध्ये मध्ये कधी. पण इन जनरल इट इज, म्हणजे मी स्वतः ज्या एपिसोड मध्ये मी नाहीये ते सुद्धा एपिसोड मला पर्सनली ऐकायला इतकी मजा येते. आणि मराठीत पॉडकास्ट मध्ये सिटकॉम हे आणणं हे आधी कधी घडलेलं नाहीये. Yeah. हा एक्सपेरिमेंट आहे आणि एक्सपेरिमेंट खूप चांगला झालेला आहे. येस. तर मग याची मजा जरूर घ्यायला घेण्यात यावी. पाहिजे. हो, बरोबर आहे. आणि आताच्या काळात परिस्थितीत ते फार आवश्यक आहे की जर तुम्ही निखळ हसाल तर तुमचं आरोग्य खरंच चांगलं राहील. सो मी प्रेक्षकांनाही विनंती करते की मॅड सीझन्स या मराठीतल्या पहिल्या सिटकॉम पॉडकास्टचे जे सगळे भाग आहेत हे तुम्हाला कुकू FM, स्पॉटिफाय आणि युट्यूबवर देखील ऐकायला मिळणार आहेत. सो नक्की तिकडे तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवरती ऐका. आमच्या या कार्यक्रमाला लाईक करा. तुमच्या कमेंट थ्रू आमच्याशी संवाद साधा. आणि आमच्या कोणत्याही पात्राशी, कॅरेक्टरशी तुम्हाला काहीही गप्पा मारायच्या असतील, काही विचारायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा. सो पुन्हा भेटूया मॅड गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. अर्णवशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत. त्याच्यासाठीचा पार्ट 2 येणार आहे. तोही तुमच्या समोर आम्ही लवकरच सादर करू. तोपर्यंत घरीच राहा, सेफ राहा, काळजी घ्या. आणि अर्णव तू सुद्धा तुझ्या सगळ्या टीमला, आमच्या सगळ्या मॅड सीझन्सच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा आणि काळजी घे. नक्की. या बाय. बाय बाय. थँक्यू.